ना मोठं शिक्षण ना श्रीमंती, पण तरीही लोक आजही त्यांना देवासारखं मानतात. ते म्हणजे संत श्री बाळूमामा. आपण आलो आहे बाळूमामांच्या दरबारात. ते स्वतः साधं जीवन जगले, पण इतरांच्या दुःखात नेहमी पुढे आले. लोक अडचणीत असले की बाळूमामांच्या नावाने प्रार्थना करत. तर अशा या बाळूमामांच्या दर्शनाला आपण इथं आलेलं आहे. बाळूमामांचं जे मंदिर आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर येथे आहे आणि आपण आदमापूरच्या त्या भव्य दिव्य मंदिरामध्ये आलेलो आहोत. मंदिराच्या आपण रांगेत लागून दर्शनासाठी आलो. संत श्री बाळूमामांच्या या समाधीस्थ मंदिरात सध्या आपण आलो आणि या आध्यात्मिक वातावरणाचा खरंच अनुभव घेतला. तर एकच शब्द कायम माझ्या मनात राहिला, तो म्हणजे बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तर अशा या बाळूमामाच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलेलं आहे. बाळूमामाच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला समोर जाऊन तुमच्या कपाळाला लावला जातो भंडारा, जे की समोर जाऊन दत्त मंदिराजवळ तो आहे. या मंदिरातून समोर गेल्यावरच हे इथे भंडाऱ्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. त्या भंडाऱ्यावर लोकांची प्रचंड श्रद्धा आहे. त्या भंडाऱ्यामुळे लोकांच्या आयुष्यात बरेच चमत्कारसुद्धा झालेले आहेत. तर असा हा बाळूमामाचा भंडारा लावला की खरंच खूपच एक चांगला आध्यात्मिक अनुभव येतो. आणि इथे एक अजून गोष्ट मला सांगायची आहे की इथे बरेच लोक आपल्या इच्छा मनात ठेवून सिक्का चिटकवण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांचे चिटकतात तर काही लोकांचे चिटकत नाहीत. माझा तर काय चिटकला नाही, परंतु लोकांची श्रद्धा आहे की इथे नाणं लावलं आणि चिटकलं तर आपली इच्छा पूर्ण होते.